पोलीस भरती प्रक्रिया लांबल्यामुळे वयोमर्यादेत ज्यांचं नुकसान झाले त्यांचा विचार सरकार कधी करेल यासाठी सुषमा अंधारेंनी आझाद मैदानात ठिय्या दिलाय। काय आहेत दोन्हीकडच्या बाजू पाहूयात। पोलीस भरती लांबल्यानं सरकारनं दिलेलं वयोमर्यादेचं आश्वासन पाळावं यासाठी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी आझाद मैदानावर ठिय्या सुरू केल्या। अंधारेंच्या आरोपानुसार शिंदे फडणवीस सरकारनं डिसेंबर 2022 मध्ये पोलीस भरतीचा GR काढला। त्यावेळी कोरोनामुळे लांबलेल्या भरतीमुळे ज्यांचं वयोमर्यादेत नुकसान झालंय त्यांना डिसेंबर 23 पर्यंत गृहीत धरण्याचा शब्द देण्यात आला, पण 2023 ला सुद्धा परीक्षा झाली नाही। त्यामुळे यंदा 2024 ला होऊ घातलेल्या पोलीस भरती सरकारनं दिलेला शब्द पाळावा असं आवाहन त्यांनी केलंय। 22 ला GR निघालाय, मग वर्षभर पोलीस भरती का बरं घेतली नाही? गृह मंत्रालयात सांभाळणारे गृहमंत्री फडणवीस साहेब कोणता नवा पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त होते की ज्यामुळे पोलीस भरती झाली नाही? कारण त्याचा परिणाम म्हणून आता परिस्थिती 2024 ला जर तुम्ही पोलीस भरती घेत असाल तर यामुळे 2 लाख विद्यार्थी हे पोलीस भरतीपासून वंचित राहत आहेत। आम्ही असं म्हणत नाही की त्या 2 लाख विद्यार्थ्यांना तुम्ही नोकऱ्या द्या, आम्ही म्हणतोय की तुमच्या गलथान कारभारामुळे ही भरती 1 वर्ष लांबलेली आहे। सबब या विद्यार्थ्यांना त्यांची लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी या सगळ्यांच्यासाठी म्हणून तुम्ही त्यांना एक संधी दिली पाहिजे। या सगळ्यांचा प्रश्न काय? कारण 35 वर्षापर्यंत पोरांची लग्न नाही आहेत आणि त्याला कारण तुमच्या या रेंगाळलेल्या नोकर भरती आहेत। सुषमा अंधारे आंदोलनाला बसतायत, नाही मला वयात बसत नाही तिथं। त्याला एक पोलीस भरतीसाठी एक नेमकं एक वय लागतं, त्या वयाच्या नंतरचं लोक घेत नाहीत पोलीस भरतीमध्ये। आणि राहिला युवकांचा प्रश्न, ते प्रश्न सोडवण्याची ताकद सरकारमध्ये। खेड्यापाड्यातनं आलेली मुलं आहेत, काही व्हिडिओ असेही बाहेर आले की ज्या तरुण मुली आहेत भरती होण्यासाठी पोलीसमध्ये स्मशानात पण जाऊन झोपल्या। स्वतःच्या आपल्या कुठल्या वेगळ्या ह्याच्यासाठी तुम्ही बरेच GR काढता, मग इतर जी 17,000च्या वरची आणि 70 लाखांमध्ये जे काय आलेत 17 लाखात त्या मुलांचं काय? रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।